नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल रॉयल रायडर 0038 मध्ये. आजच्या आपल्या राईडचं तुम्हाला थंबनेल आणि फोटोवरनं समजलंच असेल की आपली राईड कुठली आहे. ॲक्च्युली सकाळी निघायचं होतं 10:30 वाजेपर्यंत किंवा 10 ते 10:30 पर्यंत निघणार होतो. थोडंसं गाडीचं एका मित्राचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही यायला थोडा उशीर झाला आणि आत्ता वाजलेत 11:50 झालेत. 11:50 आपण निघालेलो आहे पुण्यातून. तर आपली राईड असणार आहे पंढरपूर अक्कलकोट. थोडासा पाऊस चालू झालेला आहे, वातावरण एकदम थंड आहे, छान वातावरण आहे. तर आपण 5 रायडर आता निघालेलो आहोत. अरे बापरे, पाऊस तर चालू झाला, लगेच आल्या जोरात पाऊस चालू झाला. त्यामुळं मला वाटतं पाऊस चालू झाल्यामुळे मला GoPro बंद करावं लागणार आहे आता. सिटी पास करेपर्यंत आपल्याला थोडं ट्रॅफिक असणार आहे. खरं तर बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतोय. हे आपले मित्र चाललेले, पाऊस जोरात चालू झालेला आहे. कॅमेरा मला वाटतं काढूनच ठेवावा लागणार आहे. पाऊस थांबलेला आहे आता, त्यामुळे मी परत कॅमेरा लावला हेल्मेटवर. आता आपण पोहोचलो दरी पुलावर कात्रजच्या. पाच 10 मिनिटच पाऊस होता, पण सगळं भिजवून टाकलं सगळ्या पावसाने. आमचं ग्रुप थोडा मागे पुढे झालेला आहे आता पावसामुळे. थोडं पुढे जाऊन आता एकत्र होईल जॉईन परत. मागचं पूर्ण आठवडा पाऊस अजिबात आलेला नाही, पण आता नेमकं आपण चाललोय आणि पावसाला सुरुवात झाली. ठीक आहे, पावसाचे दिवस आहे, पाऊस येणार, पण नो प्रॉब्लेम. पावसात पण फिरण्याची मजा थोडी वेगळीच असते. पहिल्यांदा मी आज ही जी राईड करतोय, पहिल्यांदा आज पावसाचा अनुभव येतोय. परत थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे आता. मला वाटलं होतं पाऊस येणार नाही, मग परत लावला कॅमेरा आणि जस्ट परत पाऊस चालू झाला. आता डोंगर असल्यामुळं पाऊस पडणारच इथं. थोडा आपण बोगदा पास केला की मला वाटतं असं वातावरण चेंज आहे पलीकडे. या रूटवर आपण पहिल्यांदा आलेलो आहे गाडी घेऊन. $250 ते 255 किलोमीटरची राईड होणार आहे आपली. जवळजवळ 1.5 किलोमीटरचा बोगदा आहे. 1470 मीटरचा बोगदा आहे. बाहेर आल्यावर सुद्धा पावसाचं वातावरण आहेच, पण इकडे पाऊस पडलेला नाहीये. आता आपण पुण्याची, मला वाटलं पाठीमागे थांबलेत. आपण कॅमेरा लावायला थांबल्यामुळे थोडं आपल्या पुढे गेले होते. माझं लक्षच नव्हतं कॅमेरा लावण्याच्या ह्याच्यात. तर मित्रांनो, एकदम मस्त वातावरण झालेलं आहे आता. आपण समोर बघू शकता, एवढं छान ढग वगैरे जमा झालेत पावसाचे. वातावरण की एकदम क्लिअर आहे. थोडं भिजल्यामुळे आता थंडी वाजते थोडी, पण काय नाही, बघा रस्त्यावर सुकून जाईल सगळं. त्यामुळे इकडचा रस्ता आपण निवडलाय. वारी आज आहे बुधवार. 16
सोमवारी वारी जेजुरीमध्ये होती मुक्कामी, त्यामुळे आपण वारीला अवॉइड करण्यासाठी किंवा ती गर्दी तर आपल्याला तिकडून जायला पण मिळालं नसतं, म्हणून आपण हा रस्ता एक निवडलाय. आता या रस्त्याने आपण शिरवळपर्यंत जाणार. शिरवळ नंतर लेफ्ट टर्न घेऊन लोणंद, नीरा, फलटण हा मार्ग एक. मस्त ऊन पडलंय, सगळे कपडे आता सुकून जातील माझे, काय प्रॉब्लेम नाही आहे. पालखी बरोबर वारी करण्याची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा आहे, पण ते काय पूर्ण होत नाही आहे. बऱ्याच गोष्टीच्या अडचणी येत आहेत. एकदा वारीचा अनुभव पण घ्यायचा आहे. खेड शिवापूर टोल नाका आलेला आहे. गर्दी दिसत नाही आहेत नाक्या टोल नाक्यावर, पण मोस्टली जास्त खूप गर्दी असते आता टोल नाक्यावर. खूप लांब लांबपर्यंत रांगा लागलेल्या असतात. आज पहिल्यांदा एवढं उशिरा सुरुवात केली आहे राईडला, कारण शक्यतो अशा लॉंग राईड असतात त्या सकाळ सकाळी स्टार्ट करून ट्रॅफिक अवॉइड करण्याचा प्लॅन असतो माझा. पहिल्यांदा असं झालं की उशिरा सुरुवात केली आहे. उशिरा म्हणजे दुपारी सुरुवात केली, फार 12 वाजता. आणि आता आपण सगळे एकत्र निघलोय. संदीप भाई फर्स्ट, त्यानंतर सागर, मम्मी आहे, माझ्या मागे चेतन आणि चेतनच्या मागे अशोक, असं लाईनअप आहे आमचं. आता आमचं जेवायला थांबण्याचा प्लॅन आहे. घरी निघताना सगळ्यांनी थोडं थोडं जेवण सोबत घेतलं होतं, त्यामुळे एखादा चांगला स्पॉट बघून जेवण्याचा प्रोग्राम आहे. भूक पण लागायला लागलेली आता. ॲक्च्युली 2 महिन्यापूर्वी घरी थोडी मेडिकल इमर्जन्सी झाली होती. खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता एक माझा फॅमिली मेंबर्सचा, तर त्यामुळं बरेच दिवस असं कुठं म्हणजे मनच लागत नव्हतं जायला. थोडं खूपच क्रिटिकल कंडिशन होती मुलाची माझ्या, त्यामुळे थोडं अवॉइड केलं होतं ट्रिप. 2 महिने कुठेच फिरायला गेलो नाही, काय नाही. आणि आता हे 2 महिन्यानंतर जरा तो पण स्टेबल झाला. आता 6 क्लासेस त्याचे चालू झाले, जातो व्यवस्थित. त्यामुळे आता त्यानंतर एप्रिल नंतर डायरेक्ट 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी आता ही राईड केली आहे. आजची राईड मला एवढी स्मूथ वाटते, कारण याच्या अगोदर केलेल्या दोन्ही राईड सोलो राईड असल्यामुळे एकटाच नुसतं अंतर कव्हर करणं. आज गाडी सगळ्यात मला वाटतं बेस्ट मायलेज देणारी गाडी माझी आज. कारण आजचा रस्ता एवढा छान आहे, इथून पुढचं काय सांगतात ना आत वळाल्यावर, पण आजचा रस्ता एकदम मस्त आहे. आता आपण आलेलो आहे शिरवळच्या आसपास. शिरवळ नाही, शिरवळच्या अलीकडे थोडं. आता नीरा नदी लागेल आपल्याला. नीरा नदी पास केल्यानंतर शिरवळ लागतं. आणि नीरा नदीच्याच बाजूने आपण लेफ्ट साईडनी टोटल ते नदीच्या कडेकडेनेच आपला सगळा प्रवास असणार आहे लोणंदपर्यंत. मला वाटतं एक 20 किलोमीटर ते 25 किलोमीटरचा पॅच सगळा पाण्याच्या शेजारून असणार आहे आपला. एवढी रिलॅक्स ही गाडी मी पहिल्यांदा चालवली आज हायवे, म्हणजे राईडच्या चालताना पहिल्यांदा एवढी निवांत गाडी चालवते आज. कारण याच्या अगोदरच्या ज्या लॉंग राईड होत्या त्या तुम्ही पाहिल्या असतील व्हिडिओ. 100-120 स्पीड असायचं बाईकला. त्यामुळे आज एवढं रिलॅक्स चाललोय. आमचे पार्टनर पण एकदम रिलॅक्स आहेत. 100चं स्पीड तर आज पाहिलंच नाही गाडीने. संदीप भाई लीड करतोय आता.
वातावरण पुण्यातच फक्त पावसाचं होतं. पुणे पास केल्यानंतर आम्हाला अजिबात पाऊस वगैरे काही लागलेला नाहीये. पण येऊ शकतो पाऊस, काय सांगता येत नाही, सांगू शकत नाही पावसाचं. एवढं छान आणि कूल वातावरणात एवढं मस्त वाटतंय आता बाईक चालवायला. मग पावसात भिजलो, थोडं ऊन आलं, सगळे कपडे वाळले, पाय थोडेसे ओले होत आता, सॉक्स ओले झाले शूज मध्ये. मस्त वातावरण आहे. घरातून निघाल्यापासून 60 किलोमीटर झालेले आहेत आता. लेफ्ट साईडला आपल्याला वळायचंय. तिथून थोडं पुढे गेलं की सगळं डॅम व्ह्यू आहे एकदम मस्त. पाण्याच्या कडेला कुठेतरी थांबून जेवणाचा प्लॅन केला आता मस्तपैकी. आजकाल मॅप वगैरे लावलेलं नाहीये काहीच, त्यामुळं किती अंतर राहिलंय काय सांगू शकत नाही. फक्त सांगता एवढं येईल 67, म्हणजे आपल्याला अजून जवळजवळ 190 किलोमीटर ते 180 ते 190 किलोमीटर आपल्याला जायचं अजून. वाजलेले आहेत 1 वाजून 10 मिनिटं झालेत. इथं बसायचं का? थांबायचं? पुढं पण आहे म्हणे थांबायला. पुढं पण आहे थांबायला. इथं आपल्याला असं कुठं कोपऱ्यात बसायला लागेल. हे काय इथं बसू ना मग. अडचण नाही. आता आपण स्टार्ट केलेलं आहे. मस्त जेवण झालं,
जेवणानंतर थोडं डॅम व्ह्यूला फोटोग्राफी सीन, थोडं शूटिंग वगैरे केलं रील्ससाठी. तर ह्या रस्त्याने आता ऊन पडलेलं आहे खूप निवांत चाललेलं आहे आज. जे काय घाई नाही आपल्याला, असं चाललेलं आहे आम्ही. ॲक्च्युली आम्हाला बऱ्यापैकी अजून अंतर कव्हर करायचं आहे. जवळजवळ 150 किलोमीटर चालवायची गाडी अजून. रस्ता थोडा खराब आहे. खराब नाही, रस्ता चांगला आहे, पण बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामे चाललेत, त्यामुळं डायव्हर्शन येत आहेत आणि त्यामुळे थोडासा वेळ लागतोय. आपल्याकडे टू व्हीलर असल्यामुळे आपल्याला इथून जाऊन दिलं, नाही तर दुसऱ्या कुठल्याच गाड्यात नाही इथून जायला अलाउड नाहीये. सगळीकडे भक्तिमय वातावरणात वारीचा सोहळा चालू आहे. मला वाटतं आज मुक्काम इथं असं कुठेतरी पालखीचा, लोणंदमध्ये वगैरे. कारण आत्ता जे पाठीमागं ट्रॅफिक होतं ते सगळ्या पालख्या तिथं जमा. मुक्ताईची पालखी पाहिली आम्ही, आणि तुकाराम महाराजांची मे बी मार्गस्थ असेल, त्यामुळे इथं मागे खूप गर्दी होती. आत्ता आपण बऱ्यापैकी चांगल्या रस्त्याला लागलेलो आहे. 40 मिनिटं लागले आपल्याला ते ट्रॅफिक पास करायला. तर थोडंसं थांबावं सगळे येईपर्यंत, मला असं वाटतंय. थोडे आता दोघंच दिसतोय आम्ही बरोबर. वारी 2026, वेलकम टू द पंढरपूर. ॲक्च्युअल पंढरपूर अजून इथून लांब आहे बरंच, 70 ते 80 किलोमीटर आहे अजून. इथं आम्ही आता फोटो सेशनसाठी थांबलो होतो. छान फोटो सेशन झाले. समोरचा व्ह्यू आपण बघा, एकदम एवढा भारी दिसतोय समोरचा व्ह्यू. वातावरण एवढं भारी झालेलं आहे. माझी बॅटरी डिस्चार्ज झाली होती कॅमेऱ्याची पूर्ण. तर आता मी बॅटरी चार्ज करून घेतली, चार्जर लावलं डायरेक्ट. आणि आपण आता समोरचा व्ह्यू बघितला तर एवढा आकाश क्लिअर आणि भारी दिसतंय ना. तरी पण मला वाटतं आता वाजले 5:30, एक दीड तास तरी लागणार आहे. 5:30, 6, 7, 7:30 पर्यंत आम्ही पोहोचून जाणार. रस्ता पण एवढा मस्त आहे, अजिबात ट्रॅफिक नाही, काय नाही. लोणंदमध्ये होतं ट्रॅफिक, आपण पाहिलं असं एवढी गर्दी होती. ते पालखीच्या मुक्कामामुळे मे बी तिथं गर्दी असणार आहे आज. यावर्षी पंढरपूरमध्ये जवळजवळ 12 ते 15 लाख भाविक येणारे असा अंदाज वर्तवला. त्या दृष्टीने प्रशासनाने तिथं तेवढी खबरदारी पण घेतलेली आहे आणि तेवढी व्यवस्था पण केलेली आहे.
आता आम्हाला जाऊन तिथं पालखीच्या अगोदर जाणार आहे म्हणायला, पण तरी पण आम्हाला दर्शन होतंय की नाही काय आम्हाला आयडिया नाही आहे. अजून एक 20-25 किलोमीटरवर एक ब्रेक घ्यायचा प्लॅन आहे. आता थोडं टी ब्रेकसाठी थांबायचं प्लॅनिंग आहे. पाणी वगैरे पिऊन झालं तर वाजले 5:30. तर चहाचा ब्रेक अजून अर्ध्या तासाने किंवा 35 मिनिटांनी चहाच्या ब्रेकसाठी थांबणार आहे. थोडी गाडीत पळवतो आता मी लीड करतोय स्वतः, त्यामुळे यांना जरा पळवायचा प्लॅन आहे. थोडा जरा पटापट अंतर कव्हर करावं असं वाटायला लागले, कारण रस्ता पण एकदम छान आहे. रस्ता चांगला असल्यामुळे गाडी पळवायला काय वाटत नाही आहे. 6 वाजलेत मित्रांनो. आता 30 किलोमीटर अंतर राहिले बहुतेक फक्त. आता 6 वाजता चहा प्यायचा ब्रेक घ्यायचा प्लॅन चालला होता, तर थोडंसं आलेच सगळे एकत्र. आता बघूया चहा प्यायचा प्लॅन होतोय का. तर आपण इथं थोडंसं टी ब्रेकसाठी थांबणार आहोत. पालखी मार्गासाठी केलेलं रस्त्याने एकदम खुश करून टाकलं. अजिबात ट्रॅफिक नाही, काय नाही, एकदम मस्त टॉप टू टॉप चालते गाडी. त्यामुळे राईड करायला पण मजा वाटते आणि रस्ता पण पटापट कट होतो. रस्ता एकदम चांगला आहे रस्ता इकडे. थोडासा पाऊस पडून गेल्यामुळं वातावरण एकदम थंड पण आहे आणि असं काही जाणवत पण नाही जास्त. ऊन पण गरम पण होत नाही. त्यामुळं या वाखरी गावातच दोन्ही पालख्या परत एकत्र येतात. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दोन्ही एकत्र येतात. इथे मोठं रिंगण असतं इथं, वाखरीचं रिंगण. 200 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आता आपले. पहिल्यांदा 200 किलोमीटरसाठी एवढा वेळ लागला असेल, रस्ता चांगला असून सुद्धा. 200 किलोमीटर अंतरला 4.5 ते 5 तास खूप झाले. तर पाऊस आज पडून गेलेलं दिसतं इथं थोड्या वेळापूर्वी. तर थोडं पावसाचं परत वातावरण झालेलं आहे. पाऊस पण येण्याची शक्यता वाटते थोडीशी, पण तो अगोदर पडून गेल्यामुळे रस्ता थोडा ओला झाला आहे आणि पावसाचं कंप्लीट वातावरण तयार झालेलं आहे. आता आमचा स्टे कुठं आहे ते काय मला पण कल्पना नाही आहे. स्टेची व्यवस्था करायची आहे. मक्खन रस्ता आहे, मक्खन एकदम. फक्त असे आडवे तिडवे येणारे लोकांना थोडं सांभाळून घ्यावं लागतं आपल्याला. कंप्लीट लक्ष रस्त्यावर ठेवायला लागतंय. अन्यथा काहीच अडचण नाही इथे. दोन्ही साईडला सर्व्हिस रोडचं काम चालू आहे. पाणी साठतंय थोडं थोडं रस्त्यावर, त्यामुळं स्लिपरी रोड झालेला आहे जरा. जागोजागी असे मांडव घातलेले आहेत वारीच्यामुळे. वारकऱ्यांसाठी बसण्याची सोय किंवा झोपण्याची, त्यांना आराम करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर असे मांडव घातलेले आहेत छोटे छोटे. वारी इथे यायला अजून वेळ आहे, 2 दिवस लागतील इथे यायला अजून. तर 7:30 वाजलेत. 7:30 वाजता आपण एंट्री करतोय पंढरपूरमध्ये. मंदिर आता फक्त मे बी 2-3 किलोमीटर अंतरावर असेल, पण आता तिथपर्यंत जायला भेटतंय की नाही अजून काही सांगता येत नाहीये. दर्शन व्हावं अशी इच्छा आहे. मुखदर्शन, पायी दर्शन, कळस दर्शन, 3 प्रकारचे दर्शन असतात. त्यापैकी आता काय होतं रे, बघूयात. दर्शन घेऊन
सोलापूरला जाऊन राहण्याचा प्लॅन आहे आणि सकाळी अक्कलकोट करून मग त्यानंतर परत. तर आता पंढरपूरचं दर्शनचं आतमध्ये गेल्यावर बघू काय आता करता येतं एखादा आपल्याला व्हिडिओ. तिथं मंदिरात शक्यतो व्हिडिओ करू देत नाहीत मंदिराच्या बाहेर आल्यावर. दोन 2005ला याच्या अगोदर एकदा आलो होतो इथे. 2005 नंतर डायरेक्ट 2026, जवळजवळ 21 वर्षांनी पंढरपूरला आलोय. काहीच रस्ते आठवत नाहीयेत. आता हे एवढी लोक इथं येणार आहे, कसं काय मॅनेज करणार काय समजत नाही बाबा. प्रत्येक वर्षीच करतात म्हणायला आणि दरवर्षी पण लोक तेवढीच येतात इथे. प्रत्येक वर्षी वाढतच जातात लोक. सगळ्या रस्त्यांवर सजावट केलेली आहे. हे बघा इकडे मोरपीस लावलेत, वारकऱ्यांचे पोस्टर लावलेत, विठ्ठलाच्या चेहऱ्याचे पोस्टर लावले. आपले चॅनल रॉयल रायडर 003 मध्ये. आता सकाळी थोडं आरामशीर उठून प्रवासाला पुन्हा सुरुवात केलेली आहे. आता आपण चाललो अक्कलकोटला. अक्कलकोट आहे इथून 70 किलोमीटर. कॅमेरा सेटिंग करण्याच्या ह्याच्यात मी थोडं पाठीमागे राहिले, सगळे पुढे गेलेत निघून. कालच्या दिवसात 280 किलोमीटरची राईड झाली. संध्याकाळी दर्शन वगैरे झालं व्यवस्थित, पण पाऊस खूप असल्यामुळे तिथं काय मला शूट करता आलं नाही. लाईनीत मग काय किती